नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत कांबळे. पुण्याचा पारंपरिक उत्सव या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, पुण्याचा पारंपरिक उत्सव म्हणजे पुण्यातील जे सण, उत्सव, ऐतिहासिक मंदिरे तसेच पुरातन काही गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यातीलच पुण्याचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गणेशोत्सव. त्याच गणेशोत्सवाची पारंपरिक ओळख म्हणजे तेथील ऐतिहासिक मंदिरे आणि गणेश मंडळ. अशा एका गणेश मंडळाला भेट देण्यासाठी आपण आलो आहोत. पुण्यनगरीतील मध्यवर्ती स्थित असणाऱ्या सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपतीला, ज्याचा इतिहास खूप जुना आहे. कारण पुण्यातील अन्य मंदिरांपेक्षा हे मंदिर वास्तुशिल्प व अनेक शिल्पाने नटलेले आहे. पण मित्रांनो, दुर्दैवी गोष्ट अशी की भरपेठेमध्ये असलेले हे मंदिर कोणाला माहीत नाही. नागझरीच्या काठावर सोमवार पेठ, मंगळवार पेठ येथे मोठ्या प्रमाणावर स्मशानं होती. त्याच स्मशानामध्ये गोसाव्यांच्या समाध्या होत्या. मित्रांनो, समाधी किंवा स्मशान म्हटलं की शिवमंदिर बांधण्याची परंपरा होती. परंतु हे स्मशानामध्ये असलेले मंदिरं लोकांची ये जा ही कमी होती. त्याचमुळे की काय, त्रिशुंड गणेश मंदिर हे शिल्पाने इतकं नटलेलं होतं. समाधी मंदिर असल्या कारणाने ते थोडंसं दुर्लक्षित झालं. मंदिराच्या ऐतिहासिक नोंदीनुसार इंदोर जवळच्या धामापूर इथले जे संपन्न गोसावी आहे भीमाजी गिरजी यांनी 26 ऑगस्ट 1754 साली या मंदिराचे बांधकाम सुरू केले. 1754 ते 1770 या दरम्यान मंदिराचे काम चालू होते. हे मंदिर उंच जोत्यावर आहे, त्यामुळे मंदिराची उंची वाढलेली आहे आणि या जोट्याच्या खाली मोठं तळघर आपल्याला पाहायला मिळेल. हे मंदिराचे अंगण आहे. अंगणाच्या आतमध्ये सभामंडप आहे. सभामंडपाच्या आतमध्ये अंतराळगृह आहे. अंतराळगृहाच्या आतमध्ये गर्भगृह आहे. अशी ही मंदिराची रचना आहे. आणि मित्रांनो, हे मंदिर संपूर्ण पाषाणामध्ये बनवलेले आहे. सर्वात प्रथम या मंदिराच्या द्वारावर आपल्याला गणपती बाप्पा दिसतो आणि या गणपती बाप्पाच्या खाली गणेश यंत्र आहे आणि बाजूला 2 द्वारपाल आहे आणि या गणेशाच्या वर लक्ष्मी आहे आणि 2 गजलक्ष्मी त्यावर पाण्याचा वर्षाव करताना दिसतात. त्याच दोन्ही बाजूला मखर आहे आणि त्या मखराच्या तोंडातून महिरप पाहायला मिळतो. मित्रांनो, या मंदिरात अनेक देवदेवतांचे शिल्पे आहेत. पण या मंदिरात राजकीय परिस्थिती, राजकीय वर्णन इथे आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण सभागृह बघूया. या सभागृहाचं बांधकाम हे 17व्या शतकातील आहे. हा अंतर्गृह आहे. यामध्ये सुद्धा खूप शिल्प आहे. अंतराळगृहाच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला पाहायला मिळतो गर्भगृह, ज्यात श्रींची मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या खाली तळघर जे आहे त्यात गोसावी महाराजांची समाधी आहे. हे तळघर वर्षातून एकदाच म्हणजे गुरुपौर्णिमेला भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते. यात कायमच पाणी भरलेले असते. हे तळघर अशा पद्धतीत बनवले आहे की वर गणेश मूर्तीला अभिषेक केला की खाली गोसावी महाराजांच्या समाधीला अभिषेक होतो. आपण आता त्रिशुंड गणपती मंदिराचा इतिहास बघितला. आता आपण या मंडळाची माहिती घेऊया. मंडळाचे खजिनदार अजय हंबीर सोबत. नमस्कार पुणेकरांनो, आज आपण आलो आहोत त्रिशुंड गणपती याच्या दर्शनासाठी. यांचा देखावा बघता क्षणी तुम्हाला पण त्याची भुरळ पडेल. कारण की येत्या 2 वर्ष झालं त्रिशुंड गणपती हे आपल्यासाठी नवीन नवीन देखावे घेऊन येत आहे. मागच्या वर्षी तसा त्यांनी जगन्नाथपुरीचा देखावा सादर केला होता. यावर्षी त्यांनी शिवमंदिराचा म्हणजेच आपल्या काशी विश्वनाथचा देखावा सादर केलेला आहे. आपल्यासोबत आहे अजय हंबीर, जे की मंडळाचे खजिनदार आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मंडळाची स्थापना कशी झाली आणि मूर्तीचे वैशिष्ट्य काय आणि नेमकं या गणपतीचं नाव त्रिशुंड गणपती का पडले.
नमस्कार अजय सर. नमस्कार, जय मयुरेश्वर. सर्वप्रथम आपली मूर्तीचं आकर्षण म्हणजे श्री त्रिशुंड मयुरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्ट. हे नाव पडलं ॲक्च्युली त्रिशुंडच्या आपल्या मूर्तीच्या नावाने. म्हणजे आपली त्रिशुंडाची मूर्ती ऐतिहासिक आहे. 1754 साली आपलं मंदिर बांधलं होतं. त्याची ही प्रतिकृती आपली उभारण्यात आली मंडळाच्या उत्सव मूर्तीसाठी. तर याच्या मूर्तीवरती आपल्या आकर्षण म्हणजे मूर्तीला 3 सोंड आहे, मांडीवर शारदा आहे, बाजूला रिद्धी-सिद्धी आहे. आणि मंडळाची स्थापना 1954 साली 1924 साली स्थापन झालेली आहे. मंडळाचे यंदाच्या वर्षी 101 वर्ष आहे. तर मंडळाने अनेक उपक्रमही केलेले आहेत. सामाजिक कार्य तसेच म्हणलं तर उत्सवात वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव समिती आपण पारंपरिकरित्या पार पाडतो. मंडळाची विसर्जन मिरवणूक देखील आपण ढोल ताशाच्या पथकामध्ये सामायिक असते. आपण दरवर्षीप्रमाणे लक्ष्मी रोड आपला उत्सव मूर्तीचा असतो. म्हणजे अजय सर, मी ऐकले ही मूर्ती चौथी मूर्ती आहे, उत्सव मूर्ती. त्याचं काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे पहिली मूर्ती कुठली होती? सगळ्यात पहिली मूर्ती 1924 साली स्थापना केली, तेव्हा म्हणजे नवीनच मंडळ होतं पुण्यात. सुरुवात झाली होती, सर्व कार्यकर्त्यांची जमवाजमवी झाली होती. तेव्हा ही मूर्ती म्हणजे स्थापन करायची एकच सोंड्याची होती पहिली मूर्ती आपली. त्यानंतर ना आपण म्हणजे मंडळाच्या 25व्या वर्षी आपण मूर्ती बदलली, तेव्हा तरी 3 सोंड्याचे बनवले. तेव्हा ते अध्यक्ष आपले देखणे गुरुजी होते. देखणे गुरुजींनी तेव्हा स्थापना केली होती आपल्या मूर्तीची, प्रथम त्रिशुंडाची. आणि दुसरी मूर्ती कशी स्थापन झाली, म्हणजे कोणत्या वर्षी स्थापन झाली ती? आपली 75 नंतर ना तिसरी मूर्ती आली ॲक्च्युली मंडळाची. त्रिशूळची दुसरी होती ती? हो. ओके. आणि ही किती? ही आता ही लॉकडाऊनमध्ये आपण बदलली, थोडंसं चेंजेस सांगितले होते. जरा उजव्या सोंडेचे प्रकार वगैरे आपण पारंपरिक ह्याच्यात पाळत नाही. काय काय उत्सव मूर्तीमध्ये विटंबना होऊ नये कोणत्या गोष्टीची. त्यामुळं आपण ही मूर्ती चौथी मूर्ती आता बनवली आहे तशी. म्हणजे आता ही चौथी मूर्ती यांची उत्सव मूर्ती म्हणून आहे, जी आता मनपात उपस्थित आहे. ज्यात एका साईडला रिद्धी आणि सिद्धी आहे, मांडीवरती शारदा आहे, मयुरावरती बसलेली मूर्ती. या मूर्तीचं दुसरं नाव असं आहे की मयुरेश्वर गणपती म्हणून पण हा ओळखला जातो. या मंडळाची खासियत म्हणजे पुण्यनगरीत मध्यवर्ती स्थित असणाऱ्या सोमवार पेठेतील हे मंदिर आहे. ते आपण मूर्ती बघून घेऊया. आता आपण मंडळाची उत्सव मूर्ती पाहत आहे, जी गाभाऱ्याच्या गणेश मूर्तीची प्रतिकृती आहे. ज्याची वैशिष्ट्ये की या गणेश मूर्तीला 3 सोंड आहे, ज्यामुळे या गणेश मंडळाचे नाव त्रिशुंड असे पडले आहे. गणपतीच्या डाव्या मांडीवर शारदा देवी बसलेली आहे. डाव्या व उजव्या बाजूला रिद्धी आणि सिद्धी आहे. बाप्पाची मूर्ती ज्या चौरंगावर आहे तो चौरंग मयुरेश्वरावरती आहे. त्या चौरंगावरती गणेश मूर्ती विराजमान आहे, जी 2019 साली बदलून आत्ताची 5वी आगामी मूर्ती आहे. मंडळाने आधीपासून खूप सामाजिक कार्य केले आहे आणि त्यांचे हलते देखावे सुद्धा चर्चेत होते. त्यात मंडळाने मागच्या वर्षीपासून मोठे मोठे सेटअप करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच मागच्या वर्षी शताब्दीनिमित्त म्हणजे 100व्या वर्षी जगन्नाथपुरी मंदिराची प्रतिकृती साकार केली होती. यावर्षी 101 वर्ष असल्याकारणाने शिव मंदिर म्हणजे काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती साकार केली आहे, ज्यात द्वारासमोर नंदी महाराज ठेवलेले दिसतात. तसेच द्वारावर महादेवाची प्रतिमा ठेवलेली दिसते. गाभाऱ्याच्या आत श्रींची मूर्ती विराजमान आहे आणि त्याचबरोबर महादेवाची शिवलिंग स्वरूप ठेवलेली आहे. आपण आज त्रिशुंड गणपती मंदिर व मंडळाची माहिती घेतली. तसेच पुढील काही पुरातन ऐतिहासिक मंदिरे व मंडळ सर्वांची माहिती आपल्या यूट्यूब चॅनेलवर येईल. म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ दिसेल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.